श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा मनोकामना पूर्ण व्हाव्यात हीच स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तुम्हाला साडेसाती आहे. हनुमान जन्मोत्सवापासून सुरू करा शनी उपासना. हे उपाय ठरतील रामबाण. साडेसाती, शनीचा ठिय्या प्रभाव तसेच शनीची महादशा सुरू असलेल्यांनी आवर्जून मारुतीरायाची उपासना करायला पाहिजे. तसेच त्यांचं नामस्मरणसुद्धा केलं पाहिजे. नेमके कोणते उपाय करावे आपण आजच्या या व्हिडिओमधून जाणून घेऊया. तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनचं बटनही प्रेस करा. यामुळे काय होईल, मी जे कुठले नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बनवेल त्याची नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्ही कुठलेही व्हिडिओ मिस करणार नाही. आज 12 एप्रिल रोजी हनुमान जन्मोत्सव आहे. एक महत्त्वाची गोष्ट अशी की मारुती कधीही पराभूत झालेले नाहीत. अवघड प्रसंगी त्यांना आपल्या अंगाच्या अद्भुत शक्तींची जाणीव होते आणि ते कोणत्याही बिकट प्रसंगातून सहजपणे मार्ग काढू शकतात. आत्ताच्या घडीला ज्या राशीची साडेसाती आणि ठिय्या प्रभाव सुरू आहे अशांनी हनुमानजींची नियमित उपासना करणे अत्यंत शुभ, लाभदायी आणि पुण्यफलदायी असे मानले जाते. हनुमान उपासनेमुळे शनींचा प्रतिकूल प्रभाव कमी करता येऊ शकतो असेही म्हटले जाते. नेमके काय करावे हे जाणून घेऊया. जिथे जिथे प्रभू श्री रामचंद्रांचे गुणगान चाललेले असते तिथे मारुतीराया उपस्थित असतात असा पूर्वसुरीचा निर्वाळा आहे. रामगुण कीर्तनाला सर्वांच्या आधी मारुतीराया येतात आणि सर्वांच्या शेवटी जातात असे सांगितले जाते. मारुतीराया हे मुळात सुग्रीवांचा सेनापती, सुग्रीवांचा मित्र. पुढे सीतेचा शोध करायला त्यांनी प्रभू श्रीरामांना बहुमोल मदत केली. त्यांच्या नावाचा उच्चार करताना रामभक्त, रामदूत अशी विशेषणे लावली जातात. त्यांनी प्रभू श्रीरामांच्या जीवनाशी आपल्या जीवनाचा प्रवाह जणून एकरूप करून टाकला होता. कोणत्याही मोठ्या अडचणीत प्रसंगातून प्रभू श्रीरामांना कसे बाहेर काढायचे हा एकच विचार मारुतीरायांच्या मनात घोळत असे आणि त्यामुळेच की काय, मारुतीरायांबद्दल एक वेगळ्या प्रकारचा भक्तिभाव सर्वत्र आढळून येतो. अनेक प्रकारच्या आपत्तींच्या विनाशासाठी म्हणूनच हनुमंतांच्या उपासना केली जाते. आता ज्या राशींची साडेसाती सुरू आहे त्यांनी हनुमंतांची नित्य उपासना करणे अत्यंत उपयुक्त मानले गेले आहे. तसेच काही उपाय रामबाणाप्रमाणे अत्यंत अचूक आणि प्रभावी मानले गेले आहेत. संकल्प करा आणि हनुमान आणि शनिदेवांची उपासना सुरू करा. रामायण काळात रावणाच्या तावडीतून शनिदेवांनी हनुमंतांना सोडवले होते अशी एक कथा प्रचलित आहे. या कारणामुळे हनुमंतांचे नियमित पूजन, उपासना, नामस्मरण केल्यास शनिदेव त्रास देत नाहीत अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. शनिदेव हे महादेवांना आपले गुरु मानतात अशी मान्यता आहे. तसेच महादेवांनीच शनिदेवांना नवग्रहाचे न्यायाधीशपद दिले आहे असे म्हटले जाते. हनुमंतांना महादेवांचाच अंश मानलं जातं, महारुद्र मानलं जातं. म्हणूनच जी शक्य आहे ती शनी उपासना, हनुमंतांची उपासना नियमितपणे संकल्प करून सुरू करावी असे सांगितले जाते. हनुमान असो किंवा शनिदेव असो, मनापासून संकल्पपूर्तीचा प्रयत्न करावा. जी काही उपासना, नामस्मरण, मंत्रजप केले जाते ते अगदी मनोभावे, प्रामाणिकपणे, श्रद्धेने आणि निष्ठेने आणि समर्पणपूर्वक करावे असे सांगितले जाते. आता कोणत्या राशींची साडेसाती आणि शनीची ठिय्या प्रभाव सुरू आहे तर 29 मार्च 2025 पासून शनी हे मीन राशीत प्रवेश केल्यानंतर साडेसातीचे चक्र बदलले. मकर राशीची साडेसाती संपुष्टात आली आहे आणि कुंभ राशीची साडेसातीचा शेवटचा टप्पा सुरू आहे. तसेच मीन राशीची साडेसातीचा मधला म्हणजेच दुसरा टप्पा सुरू आहे तर मेष राशीचा साडेसातीचा पहिला टप्पा सुरू आहे. तसेच शनी ग्रहाचे मीन राशीत प्रवेश केल्यानंतर कर्क आणि वृश्चिक राशीचा ठिय्या प्रभाव झाला आहे तर सिंह आणि धनु राशीचा शनीचा ठिय्या प्रभाव सुरू झाला आहे. मारुतीरायांचे नामस्मरण, मंत्रांचा जप व स्तोत्र म्हणा. यंदाच्या हनुमान जन्मोत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे हा दिवस शनिवारी आला आहे. महाराष्ट्रात सामान्यपणे शनिवार तर उर्वरित भारतात शनिवार आणि मंगळवार हे मारुतीरायांच्या पूजेचे वार मानले जातात. या दिवशी शनींचीही उपासना मोठ्या प्रमाणात केली जाते. आवर्जून हनुमानरायांचा आणि शनी मंदिरात हजारो भाविक जातात. साडेसाती आणि ठिय्या प्रभाव असणाऱ्यांनी हनुमंताचे दर्शन घेणे, समर्थ रामदासकृत मारुती स्तोत्र म्हणावे आणि हनुमान चालीसा, बजरंग बाण किंवा सुंदरकांड ही हनुमंतांची पराक्रमाचे गुणवर्णन करणारी स्तोत्र म्हणावेत असेही सांगितले जाते. तसेच शनिवारी हनुमानांशी निगडीत मंत्राचे जप करावे, हनुमानांना आवडणाऱ्या वस्तू अर्पण कराव्यात, हनुमानांशी संबंधित गोष्टीचे दान करावे
असे म्हटले जाते. शनिवारी आवर्जून करा शनी संबंधीचे उपाय. तर शनिवार शनी हा महादेवांचा आपले गुरु मानतो आणि अशी मान्यता आहे. तसेच महादेवांनीच शनिदेवांना नवग्रहांचे न्यायाधीशपद दिले आहे असे म्हटले जाते. त्यामुळे शनी, 7.5 ठिया प्रभाव, महादशा काळ शक्य तेवढी महादेवांची उपासना, नामस्मरण, मंत्रांचा जप करणे अतिशय शुभ मानले जाते. नीलांजनासमाभासं रविपुत्रं यमाग्रजं छायामार्तण्डसमाभूतं नमामि शनैश्चरं. हा नवग्रह स्तोत्रातील शनिमंत्र आहे. तर हा किंवा ओम शनैश्चराय नमः हा शनीचा मूलमंत्र आहे. या मंत्राचा यथाशक्ती जप करावा. यापैकी एक मंत्राचा जप 108 वेळा जप केल्यास उत्तमच. तसेच विशेषतः शनिवारी अवश्य करावा. कुंडलीमध्ये शनीची स्थिती कमकुवत असेल आणि प्रतिकूल प्रभाव कमी करायचा असेल तर शनिवारी विशेष व्रत करावे. शनीशी संबंधित वस्तूंचे यथाशक्ती दान करावे. तज्ज्ञांचा योग्य सल्ला आणि मार्गदर्शन, शनीची रत्न नीलमशास्त्र शुद्ध पद्धतीने धारण करावे. शनिवारी शनिदेवांच्या मंदिरात जाऊन काळे तीळ अर्पण करावे. तेलाचा दिवा लावावा. शनीची उपासना, शनी स्तोत्राचे 21 वेळा पठण, शनी चालीसा, शनी दर्शन असे उपाय सांगितले जातात. ज्या लोकांना शनी महादशेमुळे त्रास होत असेल त्यांनी या शनिधाम यात्रा करणे लाभदायक मानले गेले आहे. पिंपळाच्या झाडाशी दूध आणि पाणी मिसळून दर शनिवारी नियमितपणे अर्पण करावे. पिंपळ पूजन येथे नियमित दिवा लावणे, शनीच्या आवडत्या वस्तूंचे अर्पण करणे, दान असेही काही उपाय केले जातात. तर आजची ही माहिती तुम्हाला कशी वाटली? म्हणजे हनुमान जन्मोत्सवापासून आपण आपल्यावरती असलेली शनीची 7.5 असो किंवा शनीचा जो काही तुमच्या राशीमध्ये प्रभाव जाणवत आहे तर तो कमी करण्यासाठी तुम्ही हनुमान जयंतीपासून म्हणजे हनुमान जन्मोत्सवापासूनच सुरुवात करू शकता. त्यासाठीच तुम्हाला शनी देवांची उपासनाही करायची आहे. तर तुम्हाला आजची ही माहिती कशी वाटली? आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. आजच्या पुरतं एवढंच. भेटूया अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.